सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जे आहे ते समजले जाणारे करमाळा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, या निवडणुकीत जे आहे ते उमेदवारी अर्ज खरेदी असेल, दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू झालेली आहे। आपण सध्या पाहू शकतो की आज जे आहेत ते अनेक उमेदवारी अर्ज देखील या ठिकाणी खरेदी केले आहेत। आतापर्यंत तब्बल 520 जणांनी जे आहेत ते करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यामध्ये आजचे जे आहे ते 178 उमेदवारी अर्ज जे आहे ते विक्री करण्यात आलेले आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की सध्या या करमाळाची जी जिल्हा परिषद निवडणूक आहे ते 6 गटांसाठी होत असून 12 गणांच्यासाठी जे आहे ती पंचायत समिती ही निवडणूक होते। यामध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो की जिल्हा परिषदेसाठी जे आहे ते 8 उमेदवारी अर्ज दाखल झालेत, तर पंचायत समिती गणासाठी जे आहे ते 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये जे आहे ते एकूण 10 उमेदवारी अर्ज जे आहेत ते करमाळा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती दाखल झाले आहेत। यामध्ये आपण पाहू शकतो की करमाळ्याचं राजकारण हे नेहमी पक्षीय राजकारणापेक्षा गटातटावरती राहिलेलं पाहायला मिळतं। यामध्ये गेले 2 दिवसांपासून करमाळ्यामध्ये संपूर्ण राजकीय युत्या असतील, कुणावर कशा पद्धतीने समीकरण हे चर्चा होत होत्या, त्या तर्क वितर्क जे आहे ते लढवले जाते। परंतु आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जे आहे ते करमाळा भारतीय जनता पार्टी असेल, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय शिंदे यांची जी आहे ते युती झाल्याची माहिती देखील आपल्याला आतापर्यंत सूत्रांकडून मिळाली। यामध्ये जे आहे ते करमाळा जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीसाठी 3 व अजित पवार गटाचे संजय शिंदे यांच्यासाठी 3 जागा मिळाल्या असून जिल्हा परिषदेसाठी एकूण 6 जागापैकी 3 जागा ज्या आहेत त्या दोन्ही गटाला मिळाल्या असून पंचायत समितीमध्ये जे आहेत ते जे 6 जागा देखील वाटप झाल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून मिळाली असून या पद्धतीनं या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते देखील सध्या कुणाच्या वाट्याला कुठला गण गेलेला आहे याची देखील माहिती जी आहे ते सूत्रांकडून मिळत आहे। परंतु यामध्ये दोन्ही गटाची युती झाली असेल तर जे इच्छुक होते त्यांची नाराजगी दूर कशा पद्धतीने होणार हे देखील यामध्ये पाहणं गरजेचं आहे। यामध्येच शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील असतील, माजी आमदार जयवंतराव जगताप असतील, तसेच मोहिते पाटील गट असेल, यांची देखील युती सुरू असल्याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु त्यांच्या युतीबद्दल जे आहे ते अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची जी माहिती आहे ती बाहेर आलेली नाही। तरी नक्कीच ही जी निवडणूक आहे ती या ठिकाणी जी आहे ती रंगतदार होण्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।